सबके नमस्कार। मोर ना उदित कुशलिया। मैं ओडिशा राज्य रायगढ़ जिला बिलोंग करते हैं। मास्टर डिग्री में पब्लिक पॉलिसी एंड गवर्नेंस पढ़ा छे टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस यूनिवर्सिटी हैदराबाद रु। वर्तमान मैं राजस्थान सरकार संगे ग्रामीण विभाग लगे जुड़ा हुआ मतीन गत 3 वर्ष रु काम करती आछे। आज गोटे संदेश देवाई मोके वीडियो बनाइबा पड़ता है कि आमर देशर भविष्य केंता होगा दरकार सा विषय लोग मैं कोई बाकी जाती आछे। मेनली मुई शिक्षा विषय लोग कोई दे जो भ्रष्टाचार होता है, भ्रष्टाचार कैसे कमाऊ पारू दे आमे सा विषय लोग कोई दे और स्वास्थ्य विषय लोग कथा होंगे। तो फास्ट मैं शिक्षा विषय लोग कथा होगा चाहते जनता कि आमर रायगढ़ जिला विषय लोग मैं कथा होंगे बोले आमर रायगढ़ जिला लोग शिक्षागत जो हार होता है लिटरेसी रेट बहुत कम आउर यदि ग्रामीण क्षेत्र गाँ क्षेत्र लगे आमे देखबा झील पिला मानकर शिक्षा बहुत कम। तो सा विषय लोग मैं मोर निजर भावना जे सरकार को आमे इनती चेष्टा करवा दरकार। आमे लोक माने भी निजे स्वयं काटा बोलते जागृत होवा दरकार शिक्षा विषय लगे। बापा माँ हर परिवार लगे निजर निजर जो झील पिला आछे झील पिला के तो पूरा मेहनत करके उनसे सबके सबुदिन स्कूल पठाइबा दरकार और 100% शिक्षागत अर्जन करवा दरकार। दूसरा विषय काटा हमार देश लगे फ्री स्कूलिंग नहीं है। एजुकेशन जो है शिक्षा जो अच्छे आमठाने शिक्षा अर्जन करवा पाए सरकार सब फ्री करवा दरकार जो द्वारा कि हम हमें 100% शिक्षागत अर्जन कर पारना हमारे सोसाइटी लगे। आओ सेंती सेंती जो ग्रामीण क्षेत्र लोग जितने लोग झगड़ा होते घर जो डोमेस्टिक वायलेंस होता है अया हुआ हुराहुरी होते सब बेले झगड़ा करते जदि आम झील पिला मन के पाठ पढ़ाइबा और बेसी हायर एजुकेशन तक जदि आम से मन के साहाଯ୍य करा पहुंचाइबा तो छोटा छोटा जो घरे जो हुराहुरी होते तो अया हुआ और पाठ पढ़ार जो वंचित होते साटा आ हुए नहीं। तो मोर आशा जे आमे सबू चेष्टा करवा प्रयास करवा कि आमर जिते भी छोट छोट झील पिला आछे ताकर के पूरा उच्च शिक्षा स्तर तक पहुंचाइबा निहाती दरकार। भल स्वास्थ्य सेवा भी आमके मिलवा निहाती दरकार। एवं जनता इतने बड़ समस्या महामारी चल रही है आमर पूरा दुनिया लोग चल रही पूरा पृथ्वी लोग है पर आम में जिनका पब्लिक जो हेल्थ है अच्छे स्वास्थ्य वो स्वास्थ्य आमके भल सुविधा मिलवा रहे। आमके जितने डॉक्टर दरकार इतनी डॉक्टर भी सरकार ठीक टाइम पे जोगो पारवा नहीं। तो आम में के चेष्टा करा मतीन भल शिक्षा अर्जन करा मतीन आमर सान सान पुओ झील मन के बेसी पाठ पढ़वा मतीन से मन के शिक्षा विषय लगे हेल्थ विषय लगे भी आमे प्रयास करवा निहाती दरकार। साथ साथ मुई इनती देशर आशा रखते हैं कि जो स्वास्थ्य और शिक्षा पूरा फ्री होगा दरकार। सरकार को हमें सब लोग मिला मतीन रिक्वेस्ट करवा दरकार निवेदन करवा दरकार कि स्वास्थ्य और शिक्षा क्वालिटी के सहित पूरा सही सलामत सबू लोग के मिलवा निहाती दरकार। और सुधार पाई आमे निजे भी प्रयास करवा निहाती दरकार। जब तक आमे निजे पाठ पढ़ू नहीं और बाहर के जा मतीन किसी एक्सप्लोर करू नहीं तब तक आमे के गाँव तक किसी सुविधा मिले नहीं। साथ साथ में काटा कोई बात चाहते भ्रष्टाचार केंता आमे बंद करवा दरकार। जनता आमर गाँव में के आज तक भल रोड कनेक्ट होइलार नहीं अभी एवे तक। तो रोड काय कर कनेक्ट होला नहीं रोड आसले भी भ्रष्टाचार होता है कॉन्ट्रैक्टर मैंने वहाँ पैसा खा जाते रोड के भांगा भांगा मतीन 10 बार हमें रोड बनाए तो जुनटा की सरकार रो भी लॉस होता है और हमें भी गरीब लोग मैंने बहुत फंसा जाते हैं। वर्षा बेले कादो कादो रोड लगे हमारे पिला मैंने स्कूल भी जा पारवा नहीं तो कोई हॉस्पिटल भी ठीक टाइम लोग जा पाते कि कोई मार्केट जा काम कर पाते। एवं गोट गर्भवती महिला होती थे कि यदि हॉस्पिटल नेबा दरकार तो सा बेल के हमारे गाँव में के कोने कोने जो गांव में ना थे सा गांव में के रोड कनेक्टिविटी नहीं जो द्वारा एम्बुलेंस जाता है कि कोई गाड़ी भी जा पारवा नहीं तो गर्भवती महिला में के भी बहुत हैरान होते से मैंने। तो सोटार पाई हमें गाँव में के जागृत होगा निहाती दरकार आओ आमे निजे जागृत होइले ही हमार देश जागृत होइले आओ आमे जेते भल बुद्धिमान नामतीन हमार पिला जिला के पाठ पढ़ाइबा तो हमार देश भी एते उज्जवल होइते। तो सोटार पाई मोर निवेदन कि सबू हमार देशवासी हमार एरिया जनता रायगढ़ लोग जनता समस्या अच्छे शिक्षा जो भी रोड कनेक्टिविटी या हॉस्पिटल सेंती बहुत सारा जिला अच्छे हमार देश लगे भारत लगे पूरा इंडिया लगे बहुत गुड़ाई असुविधा होता है। तो मोर सब देशवासी के मोर एक रिक्वेस्ट निवेदन कि आमे सब सजग होइबा और मस्त पिला मन के पाठ पढ़ाइबा ध्यान निहाती रखवा दरकार।
നമസ്കാരം. വളരെ സങ്കീർണമായ ഒരു കാലഘട്ടത്തിലൂടെയാണ് നാം കടന്നു പോകുന്നത്. ചൈനയിൽ ഉത്ഭവപ്പെട്ടു എന്ന് പറയപ്പെടുന്ന ഒരു വൈറസ് മനുഷ്യരാശിയുടെ തന്നെ നിലനിൽപ്പിന് ഭീഷണിയായി തീർന്ന കാലം. നാം ജീവിക്കുന്ന നൂറ്റാണ്ടിനെ തന്നെ രണ്ടായി തരം തിരിച്ചു കാണേണ്ട സ്ഥിതിവിശേഷം, കോവിഡിന് മുമ്പും കോവിഡിന് ശേഷവും. ഈ തരത്തിൽ നിന്നുകൊണ്ട് തന്നെ ഇന്ത്യയുടെ ഭാവിയെപ്പറ്റി ചിന്തിക്കുവാനാണ് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. 138 കോടി ജനങ്ങളുള്ള ഇന്ത്യയുടെ ഭാവിയിൽ ഒരാശങ്കയ്ക്കും സ്ഥാനമില്ല. മറിച്ച് ശുഭപ്രതീക്ഷകളുള്ള അവസരങ്ങളുടെ കാലമാണ് നമുക്ക് മുന്നിലുള്ളത്. ശരിയായ രീതിയിലുള്ള തയ്യാറെടുപ്പുകളും ദൃഢനിശ്ചയവും ദീർഘവീക്ഷണമുള്ള ഒരു ജനതയും അതിൻ്റെ നേതൃത്വവും ഉണ്ടെങ്കിൽ ഈ അവസരങ്ങളെ പ്രയോജനപ്പെടുത്തുവാൻ നമുക്ക് സാധിക്കും. നമുക്ക് മുന്നിലുള്ള അവസരങ്ങളെ അനുകൂല ഘടകങ്ങളും എന്തൊക്കെയാണെന്ന് പരിശോധിക്കാം. ഒന്ന്, ആഗോള തലത്തിൽ ലോകമാകെ ഒരു ധ്രുവീകരണത്തിൻ്റെ പാതയിലാണ്. അമേരിക്ക, ബ്രിട്ടൻ, റഷ്യ തുടങ്ങിയ വികസിത രാജ്യങ്ങൾ ഒരു വശത്ത്, ഇന്ത്യയും ചൈനയും ഉൾപ്പെടുന്ന വളർന്നു വരുന്ന സാമ്പത്തിക ശക്തികൾ മറുവശത്ത്. ഇതിൽ തന്നെ നിലവിലത്തെ സാഹചര്യത്തിൽ ചൈന പല കാരണങ്ങൾ കൊണ്ട് ഒരേക്കുറെ ഒറ്റപ്പെട്ടിരിക്കുന്നു. ചൈനയെപ്പോലെ ഉള്ള ഒരു ഉൽപാദക രാജ്യത്തിൻ്റെ ഒറ്റപ്പെടൽ ഇന്ത്യയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അവസരങ്ങളുടെ വലിയൊരു വാതായനമാണ് തുറന്നു തരുന്നത്. രണ്ട്, നമ്മുടെ മാനവ സമ്പത്ത്. ലോക ജനസംഖ്യയുടെ 17% ഉൾക്കൊള്ളുന്ന ഇന്ത്യയുടെ മാനവ സമ്പത്ത് നമ്മുടെ കരുത്ത് തന്നെയാണ്. മൂന്ന്, നമ്മുടെ ജനാധിപത്യം. ഇന്ത്യയിലെ ജനാധിപത്യം ഇന്നും ശക്തമാണ്, നമ്മളതിൽ വിശ്വസിക്കുന്നു. വൈവിധ്യങ്ങൾക്കപ്പുറം ഇന്ത്യയിലെ ജനങ്ങളെ ഒരു കുടക്കീഴിൽ അണിനിരത്തുവാൻ ഈ ജനാധിപത്യ പ്രക്രിയയ്ക്ക് സാധിക്കുന്നു എന്നതാണ് സത്യം. 4, ആഗോളതലത്തിൽ ഊർജ്ജ രംഗത്തുണ്ടായിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന വിപ്ലവം. എണ്ണേതര ഊർജ്ജ രംഗത്തിൽ നിന്നും വൈദ്യുതിയിലേക്കും സൗരോർജ്ജത്തിലേക്കുമുള്ള മാറ്റം. ഇന്ത്യയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ആഭ്യന്തര ആവശ്യകതയുടെ 85% ഇറക്കുമതി ചെയ്യുന്ന ഇന്ത്യയെപ്പോലെയുള്ള ഒരു രാജ്യത്തിന് ഇത് വളരെ അനുകൂലമായ ഒരു ഘടകമാണ്. ഇനിയുള്ളത് നമ്മുടെ വിശാലമായ ഭൂസമ്പത്തും ഒരിക്കലും തളരാതെ മുന്നേറുന്ന നമ്മുടെ സമ്പദ്ഘടനയും. സ്വാതന്ത്ര്യത്തിന് ശേഷം കഴിഞ്ഞ 63 വർഷങ്ങളായി നാം നേടിയെടുത്ത പുരോഗതിയും എല്ലാം നമ്മുടെ യാത്രയിൽ നമ്മുടെ മുതൽക്കൂട്ടുകളാണ്. മുന്നോട്ടുള്ള നമ്മുടെ യാത്രയിൽ 5 കാര്യങ്ങളാണ് നമ്മുടെ ശ്രദ്ധ പോകേണ്ടത്. 1, സ്വയം പര്യാപ്തത. 2, വികസനം. 3, സാമൂഹ്യ മാറ്റം. 4, സാമ്പത്തിക സന്തുലിതാവസ്ഥ. 5, അടിസ്ഥാന സൗകര്യങ്ങളുടെ വികസനം. 1, സ്വയം പര്യാപ്തത. അതിജീവനത്തിനായുള്ള ഈ കാലഘട്ടത്തിൽ നമ്മുടെ മുൻഗണന സ്വയം പര്യാപ്തതയിലായിരിക്കണം. നമുക്ക് വേണ്ടത് നമ്മൾ തന്നെ ഉൽപ്പാദിപ്പിക്കണം. ഭക്ഷ്യോൽപാദനത്തിൽ തുടങ്ങി എല്ലാ മേഖലകളിലും സ്വയം പര്യാപ്തത നേടുവാൻ നാം തയ്യാറാക്കണം. 42%-ത്തിലേറെ ജനങ്ങൾ കാർഷിക വൃത്തിയിലേർപ്പെടുന്ന ഇന്ത്യയിൽ ഇതിനുള്ള സാധ്യത വളരെ വലുതാണ്. ലോകത്തിന് തന്നെ ഭക്ഷ്യസമ്പത്തിന്റെ കലവറയായി ഇന്ത്യ മാറിത്തീരണം. 2, വികസനം. വികസനം എന്നാൽ വ്യവസായിക വികസനം തന്നെയാണ്. എല്ലാവർക്കും തൊഴിൽ നൽകുവാൻ ഒരു ഗവൺമെന്റിനും സാധ്യമല്ല. സ്വകാര്യ മേഖലയും വിദേശ നിക്ഷേപവും ഉണ്ടാകേണ്ടിയിരിക്കുന്നു. ഇന്ത്യയുടെ ഗ്രാമങ്ങളിലും ഇന്ത്യയുടെ നഗരങ്ങളിലും വ്യവസായങ്ങൾ ഉണ്ടാകണം. ഉപഭോഗ സംസ്കാരത്തിൽ നിന്നും ഉൽപാദകരാകുവാൻ നാം പഠിക്കണം. ഇന്ത്യൻ കാലാവസ്ഥയ്ക്ക് അനുയോജ്യമായ കുടിൽ വ്യവസായങ്ങളെ നാം പ്രോത്സാഹിപ്പിക്കണം. വൈദഗ്ധ്യ തൊഴിലാളികൾ ഏറെയുള്ള ഇന്ത്യയുടെ മണ്ണിലാണ് ലോകത്തിന്റെ വ്യവസായിക ശ്രദ്ധ പോകുന്നത്. 3, സാമൂഹ്യമായ മാറ്റം. സാമൂഹ്യമായ മാറ്റം എന്നാൽ സങ്കുചിതവും പ്രാദേശികമായ ചിന്തകളിൽ നിന്നും നാം പുറത്തു വരേണ്ടിയിരിക്കുന്നു. സ്ത്രീയും പുരുഷനും തമ്മിലുള്ള തുല്യരാകണം. ഭൂരിപക്ഷവും ന്യൂനപക്ഷവും ഇല്ലാതെയാകണം. വർഷങ്ങളായി നാം തുടർന്നു പോകുന്ന സംവരണം എന്ന സമ്പ്രദായത്തിന് അടിമുടി മാറ്റങ്ങൾ ഉണ്ടാകണം.
എല്ലാവർക്കും തുല്യത, തുല്യതയ്ക്കും അവകാശങ്ങൾക്കും മുമ്പ് ഉത്തരവാദിത്വം. 4. സാമ്പത്തിക സന്തുലിതാവസ്ഥ. ഇന്ത്യയുടെ വാർഷിക സമ്പത്തിന്റെ 75%വും 1% താഴെയുള്ള ജനസംഖ്യയുടെ കൈകളിൽ ഒതുങ്ങുന്നത് വളരെ നിരാശാജനകമായ ഒരു സ്ഥിതിയാണ്. നമ്മുടെ വികസന നയങ്ങളും നമ്മുടെ സാമ്പത്തിക നയങ്ങളും എല്ലാം ദരിദ്രനും സമ്പന്നനും തമ്മിലുള്ള അന്തരം കുറയ്ക്കുന്നതിന് വേണ്ടിയാകണം. ഏറ്റവും അവസാനമായുള്ളത് അടിസ്ഥാന സൗകര്യങ്ങളുടെ വികസനമാണ്. ഇന്ത്യയുടെ ഗ്രാമങ്ങളിലും ഇന്ത്യയുടെ നഗരങ്ങളിലും അടിസ്ഥാന സൗകര്യം എത്തിച്ചേരണം. ഉയർന്ന ജീവിത നിലവാരത്തിനനുസരിച്ചുള്ള തക്കതായ സൗകര്യങ്ങൾ നമ്മുടെ നാട്ടിൻപുറങ്ങളിൽ ഉണ്ടാകേണ്ടിയിരിക്കുന്നു. വിദ്യാഭ്യാസം, ഗതാഗതം, ആരോഗ്യം, എല്ലാ മേഖലകളിലും സാധാരണക്കാരായ മനുഷ്യർ പ്രാപ്യമായി കണ്ടുണ്ട്. നമ്മുടെ സ്വപ്നം, നാം സ്വപ്നത്തിൽ കണ്ട ഇന്ത്യ വളരെ അടുത്തു തന്നെയാണ്. നമ്മൾ കണ്ട 5 ട്രില്യൻ്റെ എക്കണോമിയുള്ള ഇന്ത്യ വളരെ അടുത്തു തന്നെയാണ്. നമുക്ക് സാധ്യമായ കാര്യം. इसके नाज उठाता हूँ तो ये ऐसा नहीं करती, यह मिट्टी मेरे हाथों को कभी मैला नहीं करती. शहीदों, क्रांतिकारियों, फकीरों की ज़मीं है जिसे हिंदुस्तान कहते हैं. माँ बंजर भी हो तो बुज़दिल कभी पैदा नहीं करती. इस वीडियो के माध्यम से जुड़ने वाले एक शख्स को जयदीप की तरफ से बहुत ही अदब, इज्जत, सम्मान, सत्कार, मोहब्बत भरा नमस्कार, प्रणाम, सलाम, सत श्री अकाल, जय हिंद. आज का विषय है माई विजन ऑफ फ्यूचर इंडिया. यदि हम भारत के भविष्य को बेहतर बनाने की बात करें तो हमें बात करनी होगी कि हम भारत के आज को कैसे बेहतर बना सकते हैं, हम अपने आज को कैसे बेहतर बना सकते हैं. और यदि हमें अपने राष्ट्र के आज को बेहतर बनाना है तो हमें अपने समाज को बेहतर बनाना होगा. और यदि हमें अपने समाज को बेहतर बनाना है तो हमें स्वयं को बेहतर बनाना होगा. और यदि हमें स्वयं को बेहतर बनाना है तो हमें अपनी संस्कृति का पूरी निष्ठा और ईमानदारी के साथ निर्वहन करना होगा. क्योंकि हमारी संस्कृति सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया की है. हमारी संस्कृति वसुदेव कुटुंबकम की संस्कृति है. हमारी संस्कृति अपनी चिंता से पहले दूसरे की चिंता करने की संस्कृति है. हमारी संस्कृति स्वयं की भूख को समझने से पहले दूसरे की भूख को समझने की संस्कृति है. और मुझे स्वामी विवेकानंद का एक संस्मरण याद आता है. जब स्वामी विवेकानंद उस विश्व प्रसिद्ध शिकागो की यात्रा पर जाने वाले थे, उससे पहले उन्होंने मां शारदा से अनुमति मांगी कि हे मां, क्या अब मैं अपनी संस्कृति का पूरे विश्व में प्रचार प्रसार कर सकता हूं? तो मां शारदा ने उन्हें कहा, हे नरेंद्र, जरा मुझे वो चाकू पकड़ाइएगा. तो जब स्वामी विवेकानंद ने वो चाकू मां शारदा को पकड़ाया तो मां शारदा ने कहा कि हाँ, अब तुम पूरे विश्व में अपनी संस्कृति का प्रचार प्रसार करने के लिए स्वतंत्र हो, तुम जा सकते हो. तो स्वामी विवेकानंद ने बड़े आश्चर्य से पूछा कि मां, आपने तो मुझसे कोई परीक्षा ली ही नहीं, आपने तो मुझसे कुछ पूछा ही नहीं और पूरे विश्व में जाने की अनुमति दे दी, कैसे? तो मां शारदा ने कहा कि जब मैंने तुमसे चाकू मांगा तो तुमने चाकू का वो हिस्सा पकड़ा जो धार वाला था, जिससे चोट लग सकती थी, और मेरी तरफ वो हिस्सा किया जो लकड़ी वाला था, जो सुरक्षित था. इस छोटे से कृत्य को करते हुए भी तुमने अपने हित से पहले दूसरे के हित की चिंता की. दोस्तों, जब हम अपने हित से पहले दूसरे के हित की चिंता की चेतना का अपने व्यक्तित्व में निर्माण कर लेंगे, तब हमारे भारत का भविष्य बेहतर बनने से कोई नहीं रोक सकता है. हमारे भारत का भविष्य तब बेहतर बनेगा जब इस देश में शिक्षा कोई व्यापार नहीं बल्कि सबका व्यक्तिगत अधिकार होगा. हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब इस देश में पत्रकार निष्पक्ष रूप से खबर दे देंगे. हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब इस देश में शिक्षक
ईमानदारी से शिक्षा प्रदान कर देंगे। हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब एक बच्चा बहता हुआ नल बंद कर देगा। हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब हम अपने धर्म, अपनी संस्कृति को केवल मानने की नहीं, उसे जानने की जिज्ञासा रखेंगे। हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब हम 250 रुपए की टिकट खरीद कर कोई डर्टी पिक्चर नहीं बल्कि 70 रुपए की झाड़ू खरीद कर देश की सफाई में योगदान दे देंगे। और हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब हम स्वयं को हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नहीं, हिंदुस्तानी कहने में फख्र महसूस करेंगे। हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब हम स्वयं के अंदर इंसानियत के भाव को जिंदा करेंगे। हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब इस देश की टेक्नोलॉजी को और इस देश के रूरल कल्चर को एक करके देखा जाएगा। हमारे भारत का भविष्य तब बेहतर होगा जब इस देश में कोई बच्चा भूखा नहीं मरेगा। परंतु विडंबना यह है कि आज भी हमारे देश में प्रतिदिन 3000 से ज़्यादा बच्चे भूख की वजह से मर रहे हैं, अपनी ज़िंदगी खो रहे हैं। दोस्तों, ये सच में बहुत बड़ी विडंबना की स्थिति है और इन सभी स्थितियों पर यदि काम किया जाएगा तो आने वाले कुछ ही वर्षों में भारत को इस विश्व पटल के पहले स्थान पर आने से कोई नहीं रोक सकता है। यही मेरी कामना है और यही मेरी इच्छा है और मेरा यह मानना है, क्योंकि द्वारिकाधीश भगवान श्री कृष्ण ने श्रीमद् भगवद गीता में भी कहा है, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कर्म फले हेतु भूमाते संगोस्तव कर्मणि। यदि हम निष्पक्ष रूप से, निस्वार्थ रूप से कर्म करते चलेंगे, स्वयं को बेहतर बनाने की दिशा की ओर चलते रहेंगे, अपने समाज, अपने राष्ट्र को बेहतर बनाने की ओर चलते रहेंगे, तो हमारा राष्ट्र बहुत ही जल्द इस विश्व पटल पर सबसे पहले स्थान पर होगा। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। और अंत करना चाहता हूँ इन पंक्तियों के साथ कि कभी निर्माण की बातें, कभी अरमान लिखता हूँ, मनुजता को बना मजहब यही फरमान लिखता हूँ, स्याही रुक गई जो कर कलम से फिर कहीं मेरी, रक्त की धार से अपने में हिंदुस्तान लिखता हूँ। Take the first step, even if you can't see the top of the staircase. Believe in yourself, even if nobody else does. Hello everyone, this is Kirti Thakur from BSc Department of RD National College, Mumbai, Maharashtra. Today, I'm going to talk about my vision for the future India. So, India is the land of remarkable diversity. From ancient traditions to artistic heritages to magnificent landscapes and to culinary creations, India will ignite your curiosity, will shake your senses and will warm your soul. This is how India welcomes us. India hearing this word gives you a rough image of a map extending from Jammu Kashmir to going downwards to Kerala, Tamil Nadu. India is a population of almost 1.37 billion people. So, more of the 50% of its population is below the age of 20 and more than 65% of its population is below the age of 35. So, we can conclude India as a young country. So, today I am going to talk about my visions for the future of India. I would all like to start it with the education system first. Education seems to be the pillars, seems to be the strength of each and every country. Without education, there is nothing in the world. So, with education, we can see the changes. We know what's going on. We know
what is good and what is bad. We know the differences between everything. It's all just because of the education. If India wants itself to be counted as a developed country, good education, providing good education to all the citizens is the most important thing. Secondly, I would like to talk about the most important thing, which is how much respect do we give to our women in our country. I think respecting women cannot be a rule, but surely it can be a responsibility. Thirdly, I would like to talk about the rights, the freedom which we give to our girls, to women of the country. We, whenever, still in some villages, there are many cases like this. In some villages, when a woman is pregnant, either the link determination is done to check whether it's a boy or it is a girl, and if their family members get to know that it is a girl, the woman infanticide is being done. The child in the womb of a mother is killed. They don't want girls to come into their family. They say कि लड़की पैदा हुई है. श्री बाबा, अब वंश कैसे आगे बढ़ेगा? पैदा होने से पहले ही मार दो यार, हटा दो. पर अगर लड़की पैदा ही नहीं हुई तो तुम्हारे वंश को आगे बढ़ाने वाला कौन होगा? Free and efficient healthcare facilities should be provided by the government so that even poor people can go and do their treatment in the hospitals. There are many more things I would like to talk about. Is like everyone should follow one thing, that please don't say कि चलता है जाने दे. Please remove this attitude, this kind of attitude. These were some of my visions for my future India. Lastly, I would like to thank Kites Foundation to give me this opportunity to speak my voice out on this platform of Voice of India on this Independence Day. Thank you. ਇਸ ਖੂਬਸੂਰਤ ਧਰਤੀ ਪੰਜਾਬ ਦੇ ਸ਼ਾਹੀ ਸ਼ਹਿਰ ਪਟਿਆਲੇ ਤੋਂ ਤੁਹਾਨੂੰ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਪਿਆਰ ਭਰੀ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ। ਮੈਂ ਹਲਾਫਪ੍ਰੀਤ ਕੌਰ ਬਾਬਾ ਬੰਦਾ ਸਿੰਘ ਬਹਾਦਰ ਇੰਜੀਨੀਅਰਿੰਗ ਕਾਲਜ ਵਿੱਚ ਬੀਟੈਕ ਫਾਈਨਲ ਈਅਰ ਦੀ ਵਿਦਿਆਰਥਣ। ਅੱਜ ਮੈਨੂੰ ਇਹ ਮੌਕਾ ਮਿਲਿਆ ਕਿ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਇਸ ਵਿਸ਼ੇ ਤੇ ਵਿਚਾਰ ਕਰ ਸਕਾਂ ਕਿ ਮੇਰੀ ਨਿਗਾਹ ਵਿੱਚ ਭਵਿੱਖ ਦਾ ਭਾਰਤ ਆਖਿਰ ਕਿੱਦਾਂ ਦਾ ਹੋਵੇਗਾ। ਅੱਜ ਦੀ ਇਹ ਵਿਚਾਰ ਮੈਂ ਆਪਣੀ ਮਾਂ ਬੋਲੀ ਪੰਜਾਬੀ ਵਿੱਚ ਕਰਾਂਗੀ, ਕਿਉਂਕਿ ਮੇਰਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਆਪਣੀ ਮਾਂ ਬੋਲੀ ਤੇ ਰਾਸ਼ਟਰ ਭਾਸ਼ਾ ਨਾਲ ਜੁੜੇ ਰਹਿਣਾ ਆਪਣਾ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾ ਫਰਜ਼ ਹੈ। मैं खुद भी हमेशा बाकी सारिया भाषावां सीखण विच बहुत उत्सुक रहनी हाँ, पर मेरा यह मनना है कि होर किसी भी भाषा नूं सीखण लई अपनी नूं भुला देना कोई सही गल नहीं। जे किसी बेटी या भैण नूं अपनी वजह नाल राह बदलना पै जावे ते फिर अपने विच ते गली दे कुत्तियां विच आखिर की फर्क रह जाएगा। मैं तां कह रही हाँ क्योंकि अज कुड़ियां सुरक्षित महसूस नहीं करदियां। मैं चाहनी हाँ मेरे भविख दा भारत एक इहो जिहा देश होवे जिथे कुड़ियां नूं बाहर निकलण लगे कोई डर ना लगे, जिथे कुड़ियां दी सुरक्षा लई आपां नूं नियम ना बनाने पैण, सगों आपां आप ही इन्ने डिसिपलिनड होईए कि आपां सारिਆਂ ਨੂੰ बहुत रिस्पैक्टफुली देखिए, सारिਆਂ ਦੀ ਇੱਜ਼ਤ करिए। केवल कुड़ियां दी ही नहीं बल्कि सारे ही इंसानां दी आपां ਇੱਜ਼ਤ करना। ਇਹ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਤੇ ਮੈਂ ਦੇਖਿਆ ਵੀ ਹੈ ਕਿ ਤੁਸੀਂ ਜੇ ਆਪਣੇ ਪਰਿਵਾਰ 'ਚ ਸਿਰਫ ਇੱਕ ਕੁੜੀ ਨੂੰ ਪੜ੍ਹਾ ਦਿਓ ਤਾਂ ਤੁਹਾਡਾ ਸਾਰਾ ਹੀ ਕੁਲ ਤਰ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਿੱਖਿਆ ਇੱਕ ਇਹੋ ਜਿਹਾ ਵਰਦਾਨ ਹੈ ਜਿਹੜਾ ਕਿ ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਸਿਰਫ ਕੁਝ ਪ੍ਰਿਵਿਲੇਜਡ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਮਿਲ ਰਿਹਾ ਹੈ, ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮਿਲ ਪਾ ਰਿਹਾ।
ਮੈਂ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ ਮੇਰੇ ਭਵਿੱਖ ਦਾ ਭਾਰਤ ਇੱਕ ਇਹੋ ਜਿਹਾ ਦੇਸ਼ ਹੋਵੇ ਜਿੱਥੇ ਸਿੱਖਿਆ ਫੰਡਾਮੈਂਟਲ ਰਾਈਟਸ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਮਿਲ ਸਕੇ। ਰੋਟੀ, ਕੱਪੜਾ, ਮਕਾਨ, ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਨਾਲ ਹਰ ਇੱਕ ਬੱਚੇ ਨੂੰ ਬਿਨਾਂ ਕਿਸੇ ਪਾਰਸ਼ੀਐਲਿਟੀ ਤੋਂ ਸਿੱਖਿਆ ਦਿੱਤੀ ਜਾਵੇ, ਕਿਉਂਕਿ ਉਸ ਨਾਲ ਇਸ ਦੁਨੀਆ ਵਿੱਚ ਫੈਲ ਰਹੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਪ੍ਰੋਬਲਮਸ ਦਾ ਇੱਕੋ ਸੋਲੂਸ਼ਨ ਨਿਕਲ ਆਏਗਾ। ਜੇ ਕੋਈ ਸਿੱਖਿਅਤ ਹੋਵੇਗਾ ਉਹ ਸਹੀ ਡਿਸੀਜਨਸ ਲੈਣ ਦੇ ਕਾਬਿਲ ਬਣ ਸਕਦਾ। ਇੱਕ ਸਮਝਣ ਵਾਲੀ ਗੱਲ ਇਹ ਵੀ ਹੈ ਕਿ ਐਜੂਕੇਸ਼ਨ ਤੇ ਲਿਟਰੇਸੀ ਵਿੱਚ ਫਰਕ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੈਂ ਸਰਟੀਫਿਕੇਟ ਇਕੱਠੇ ਕਰ ਲੈਣ ਨਾਲ ਆਪਾਂ ਇਹ ਤੇ ਨਹੀਂ ਕਹਿ ਸਕਦੇ ਨਾ ਕਿ ਆਪਣਾ ਯੂਥ ਤੇ ਆਪਣੇ ਬੱਚੇ ਐਜੂਕੇਟਿਡ ਨੇ। ਇਸ ਕਰਕੇ ਸਕਿੱਲ ਬੇਸਡ ਐਜੂਕੇਸ਼ਨ ਅਤੇ ਨੈਤਿਕ ਕੀਮਤਾਂ ਨੂੰ ਪੜ੍ਹਾਈ ਵਿੱਚ ਪਾਉਣਾ ਬਹੁਤ ਜ਼ਰੂਰੀ ਹੈ। ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਆਈ ਐਜੂਕੇਸ਼ਨ ਪਾਲਿਸੀ 'ਚ ਜਦ ਧਿਆਨ ਨਾਲ ਆਪਾਂ ਪੜ੍ਹਿਆ ਤੇ ਪਤਾ ਲੱਗਿਆ ਕਿ ਹੁਣ ਸਕਿੱਲ ਬੇਸਡ ਐਜੂਕੇਸ਼ਨ ਪ੍ਰੋਵਾਈਡ ਕਰੀ ਜਾਊਗੀ। ਸ਼ਾਇਦ ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਬਾਕੀ ਹੋਣ ਵਾਲੀਆਂ ਪ੍ਰੋਬਲਮਸ ਜਿਵੇਂ ਕਿ ਬ੍ਰੇਨ ਡਰੇਨ ਜਾਂ ਬੱਚਿਆਂ ਦਾ ਨਸ਼ਿਆਂ ਵਿੱਚ ਚਲੇ ਜਾਣਾ ਇਹ ਘਟ ਜਾਵੇ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਮੌਕਾ ਮਿਲੂਗਾ ਆਪਣੇ ਸਕਿੱਲ ਦੇ ਹਿਸਾਬ ਨਾਲ ਜੌਬਸ ਹਾਸਿਲ ਕਰਨ ਦਾ ਅਤੇ ਆਪਣੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਰਹਿ ਕੇ ਕਾਮਯਾਬ ਹੋਣ। ਆਪਾਂ ਚਾਹੇ ਸਿੱਖ ਹੋਈਏ, ਚਾਹੇ ਮੁਸਲਮਾਨ, ਚਾਹੇ ਹਿੰਦੂ, ਚਾਹੇ ਈਸਾਈ, ਪਰ ਆਪਾਂ ਸਾਰੇ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਇੱਕ ਇਨਸਾਨ ਆ। ਮੈਂ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ ਮੇਰੇ ਭਵਿੱਖ ਦਾ ਭਾਰਤ ਇੱਕ ਇਹੋ ਜਿਹਾ ਦੇਸ਼ ਹੋਵੇ ਜਿੱਥੇ ਇਨਸਾਨੀਅਤ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਧਰਮ ਹੋਵੇ। ਜਿਸ ਦਿਨ ਆਪਣੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਡਿਬੇਟ ਇਸ ਗੱਲ ਤੇ ਨਹੀਂ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਮਸਜਿਦ ਬਣੇਗਾ ਜਾਂ ਮੰਦਿਰ, ਬਲਕਿ ਇਸ ਗੱਲ ਤੇ ਹੋਣ ਲੱਗ ਜਾਵੇ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਕਿਸੇ ਭੁੱਖੇ ਨੂੰ ਖਿਲਾਇਆ ਜਾਵੇਗਾ ਜਾਂ ਕਿਸੇ ਗਰੀਬ ਦੇ ਬੱਚੇ ਨੂੰ ਪੜ੍ਹਾਇਆ ਜਾਵੇਗਾ, ਉਸ ਦਿਨ ਮੈਂ ਇਹ ਕਹਿ ਸਕਾਂਗੀ ਕਿ ਆਪਣਾ ਦੇਸ਼ ਸਹੀ ਰਾਹ ਤੇ ਹੈ ਤੇ ਉਹ ਚੇਂਜ, ਇਹ ਬਦਲਾਵ ਲਿਆਉਣ ਦੀ ਸ਼ਕਤੀ ਯੁਵਾ ਵਿੱਚ ਹੈਗੀ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਮੇਰੇ ਭਵਿੱਖ ਦਾ ਭਾਰਤ ਉਹ ਦੇਸ਼ ਹੋਵੇਗਾ ਜਿੱਥੇ ਯੁਵਾ ਆਪਣੀ ਰਿਸਪੌਂਸਿਬਿਲਿਟੀਜ਼ ਨੂੰ ਸਮਝੇ। ਅਸੀਂ ਸਿਰਫ ਆਪਣੇ ਅਧਿਕਾਰਾਂ ਨੂੰ ਹੀ ਨਾ ਸਮਝੀਏ ਬਲਕਿ ਆਪਣੇ ਫਰਜ਼ ਨੂੰ ਵੀ ਸਮਝੀਏ। ਅਸੀਂ ਚਾਹੇ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਰਹੀਏ, ਚਾਹੇ ਕਿਸੇ ਹੋਰ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਰਹੀਏ, ਪਰ ਆਪਾਂ ਹਮੇਸ਼ਾ ਯਾਦ ਰੱਖੀਏ ਕਿ ਅਸੀਂ ਕਿੱਥੋਂ ਆਏ ਹਾਂ। ਅਸੀਂ ਹਮੇਸ਼ਾ ਭਾਰਤ ਦੇਸ਼ ਦੀ ਭਲਾਈ ਬਾਰੇ ਸੋਚੀਏ ਤੇ ਉਸ ਦੇ ਵਿੱਚ ਆਪਣਾ ਕੰਟਰੀਬਿਊਸ਼ਨ ਜ਼ਰੂਰ ਦੇ ਸਕੀਏ। ਸੋਨੇ ਦੀ ਚਿੜੀਆ ਦਾ ਖਿਤਾਬ ਹਾਸਿਲ ਕਰਨ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਯੂਨਿਟੀ ਇਨ ਡਾਈਵਰਸਿਟੀ ਨੂੰ ਪੂਰੀ ਦੁਨੀਆ ਵਿੱਚ ਸਿੱਧ ਕਰਕੇ ਦਿਖਾਉਣ ਦਾ ਕੰਮ ਭਾਰਤ ਦੇਸ਼ ਨੇ ਕਰਿਆ ਹੈ। ਹੁਣ ਮੈਂ ਇਹ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ ਕਿ ਇਸ ਯੂਨਿਟੀ ਇਨ ਡਾਈਵਰਸਿਟੀ ਨੂੰ ਅਸੀਂ ਹਰ ਮੁਕਾਮ ਤੇ, ਹਰ ਸਟੇਟ 'ਚ, ਹਰ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ 'ਚ, ਹਰ ਘਰ ਵਿੱਚ ਸਾਬਿਤ ਕਰਕੇ ਦਿਖਾ ਸਕੀਏ। ਆਪਣੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦੇ ਇੱਕ ਵੀ ਵਿਅਕਤੀ ਨੂੰ ਕਦੇ ਇਹ ਮਹਿਸੂਸ ਨਾ ਹੋਵੇ ਕਿ ਉਹਦੀ ਆਈਡੈਂਟੀਟੀ ਉਹਨੂੰ ਛੁਪਾਉਣੀ ਪਊਗੀ, ਉਹਦੀ ਪਹਿਚਾਣ ਉਹਦੇ ਲਈ ਬਰਡਨ ਹੈ, ਬੋਝ ਹੈ। ਇਸ ਕਰਕੇ ਮੈਂ ਇਹ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ ਕਿ ਮੇਰੇ ਭਵਿੱਖ ਦਾ ਭਾਰਤ ਇੱਕ ਇਹੋ ਜਿਹਾ ਦੇਸ਼ ਹੋਵੇ ਜਿੱਥੇ ਆਈਡੈਂਟੀਟੀ ਕ੍ਰਾਈਸਿਸ ਵਰਗੀ ਕਦੇ ਕੋਈ ਪ੍ਰੋਬਲਮ ਨਹੀਂ। ਮਨੁੱਖ ਸਭ ਤੋਂ ਪਾਗਲ ਜਾਤੀ ਹੈ। ਅਦਿੱਖ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਇਹ ਪੂਜਾ ਕਰਦੇ ਨੇ ਅਤੇ ਪ੍ਰਤੱਖ ਕੁਦਰਤ ਨੂੰ ਇਹ ਤਬਾਹ ਕਰ ਰਹੇ ਨੇ। ਉਹ ਇਸ ਗੱਲ ਤੋਂ ਅਣਜਾਣ ਨੇ ਕਿ ਜਿਸ ਕੁਦਰਤ ਨੂੰ ਤਬਾਹ ਕਰ ਰਹੇ ਨੇ ਉਹ ਉਹੀ ਪਰਮਾਤਮਾ ਹੈ ਜਿਸ ਦੀ ਉਹ ਪੂਜਾ ਕਰਦੇ ਨੇ। ਗੁਰਬਾਣੀ ਵਿੱਚ ਵੀ ਇਹ ਦਰਜ ਹੈ, ਪਵਨ ਗੁਰੂ ਪਾਣੀ ਪਿਤਾ, ਮਾਤਾ ਧਰਤ ਮਹਤ। ਇਸ ਲਈ ਮੇਰਾ ਇਹ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਮੇਰੇ ਭਵਿੱਖ ਦਾ ਭਾਰਤ ਇੱਕ ਇਹੋ ਜਿਹਾ ਦੇਸ਼ ਹੋਵੇਗਾ ਜਿੱਥੇ ਇਨਸਾਨ, ਜਾਨਵਰ, ਪੰਛੀ, ਕੁਦਰਤ ਸਭ ਕੁਝ ਇੱਕ ਸਿੰਗਲ ਯੂਨਿਟ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਰਹੂਗੀ। ਸਾਰੇ ਹੀ ਇੱਕ ਦੂਜੇ ਦੀ ਰਿਸਪੈਕਟ ਕਰਨਗੇ। ਨੇਚਰ ਇੱਕ ਇਹੋ ਜਿਹੀ ਚੀਜ਼ ਹੈ ਜਿਹੜੀ ਸੈਲਫਲੈਸਲੀ ਆਪਾਂ ਨੂੰ ਪਿਆਰ ਕਰਦੀ ਹੈ। ਆਪਾਂ ਸ਼ਾਇਦ ਉਹ ਪਿਆਰ ਨੂੰ ਵਾਪਸ ਕਰ ਸਕੀਏ ਤਾਂ ਕਿ ਕਰੋਨਾ ਵਾਇਰਸ ਤੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਪੈਂਡੇਮਿਕ ਦੀ ਸਿਚੁਏਸ਼ਨ ਕਦੇ ਦੁਬਾਰਾ ਨਾ ਆਵੇ। ਮੇਰੇ ਭਵਿੱਖ ਦਾ ਭਾਰਤ ਉਹ ਦੇਸ਼ ਹੋਵੇਗਾ ਜਿੱਥੇ ਸਾਰੇ ਹੱਸਦੇ ਵਸਦੇ ਰਹਿਣਗੇ, ਖੁਸ਼ਹਾਲ ਰਹਿਣਗੇ। ਧੰਨਵਾਦ।